नमस्कार, मी भरत पुलारे। आज मी आपणाला सांगणार आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 हा काय आहे आणि कशासाठी असतो आणि त्या अंतर्गत आपण अर्ज कुठल्याही शासकीय आणि निम शासकीय कार्यालयात अर्ज कसा करू शकतो। आता माहिती अधिकार अधिनियम 2005 कायदा का अंमलात आला, केंद्राने का आणला? कारण शासकीय यंत्रणेमध्ये जो भ्रष्टाचार आहे किंवा एखादं दस्तऐवज आहे ते आपल्याला मिळावा, त्यासाठी आपल्याला माहिती अधिकार कायदा हा अस्तित्वात आलेला आहे। शासकीय यंत्रणेने शासकीय कार्यालयाच्या अखत्यारीत असलेले दस्तऐवज किंवा शासकीय यंत्रणा जे काही शासकीय योजनांची अंमलबजावणी करेल, शासकीय निधीचा विनियोग करेल, अशा निधीचा आणि दस्तऐवजांचं अवलोकन आणि असे निधी कुठं लागला जातो, कुठं वापरला जातो याचं भान आणि याचे ज्ञान हे जे आहे ते सामान्य व्यक्तींना असावा म्हणून कायदा आलेला आहे। आता माहिती म्हणजे काय, माहिती आपण काय मागू शकतो जी कार्यालयात शासकीय कार्यालयात उपलब्ध आहे किंवा जी आपण उघड करण्यामध्ये जी उघड केल्याने देशाचं सार्वभौमत्व हे धोक्यात येणार नाही किंवा एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकते। माहिती म्हणजे दस्तऐवजमध्ये उपलब्ध राहू शकते किंवा ती आपल्याला पेन ड्राईव्हमध्ये पण घेता येईल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने। आता शासकीय आपण माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज कुठं करू शकतो, तर ज्या ठिकाणी शासकीय निधी वापरला जातो त्या ठिकाणी मग ते शासकीय कार्यालय किंवा निम शासकीय कार्यालय या ठिकाणी देखील आपण त्याचा जो HOD असतो, विभाग प्रमुख, त्यांच्याकडे आपण त्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एक साधा अर्ज करू शकतो। हा अर्ज छापीव असावा किंवा कसा असावा, छापीव किंवा असं कुठलाही बंधन नाही आहे। तुम्ही एकदम स्वच्छ आणि साध्या शब्दामध्ये एका कागदवर सुद्धा आपण तो अर्ज करू शकतो। त्यावर माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज, जोडपत्र अ, ज्या विभागाला आपण माहिती टाकायची त्या विभागाचं नाव, विभाग प्रमुखाचं नाव, अर्जदार, त्याच्यानंतर विषय टाका। सपोज एखाद्याने जी काही योजना आहे त्या योजनेबद्दल जर तुम्हाला माहिती विचारते त्या योजनेचं नाव टाका आणि या योजनेबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती देण्यात यावी। किंवा एखाद्या कार्यालयात आपल्याला बघायचं आहे की कार्यालयीन कर्मचारी उशिरा बऱ्याच वेळेस येताना दिसतात, तर किती वाजता आला आणि काय केलं, तर आपण त्याचं हजेरी रजिस्टर, विलंब रजिस्टर आणि हजेरी पत्रक देखील आपण या कायद्याअंतर्गत मागू शकतो। म्हणजे हा कायदा आपल्यासाठी जनसामान्यासाठी संजीवनी आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु आता त्याच्यामध्ये सध्या खूप पायकुट्या लागल्या गेलेल्या आहे। तर त्या पायकुट्या कुठंतरी हे माहिती देता येणार नाही, ती माहिती देता येणार नाही, अशा प्रकारे माहिती अधिकाऱ्यांना शिकवण दिली जात आहे। आणि परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष न करता त्याकडे आपण सोडून द्यायचं, काही गोष्टी आपण दुर्लक्षित करायच्या आणि आपण आपल्याला हवी असलेली माहिती आपण जोडपत्र अ अनुषंगाने मागायची। त्यामध्ये माहितीचा कालावधी टाकणं गरजेचं असतं। माहितीचं जोडपत्र अ देताना त्यावर 10 रुपयाचा कोट फी स्टॅम्प लावायचा, राज्याला जर माहिती अधिकार द्यायचा असेल, आणि जर केंद्राला माहिती अधिकार द्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 10 रुपयाचं पोस्टल ऑर्डर ही त्याला जोडावी लागते। आणि अशा पद्धतीनं आपण जर अर्ज भरला आणि तिकीट लावून एक झेरॉक्स मारून त्या ज्या कार्यालयात द्यायचा त्या ठिकाणी आपण तो अर्ज देऊ शकतो। आणि हा अर्ज दिल्यानंतर तो प्रत्यक्षात जर त्यांनी नाही घेतला तर तुम्ही पोस्टाने देखील तो अर्ज दाखल करू शकता। आणि सध्या आता आपण ऑनलाईन पण अर्ज दाखल करू शकतो। ऑनलाईनवर आपण एक व्हिडिओ घेणार आहे। ऑनलाईन देखील आपण अर्ज दाखल केला का 30 दिवसाच्या आत माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिलेल्या अर्जावर 30 दिवसाच्या आत माहिती अधिकाऱ्याने आपल्याला त्यावर उत्तर दिलं पाहिजे। आणि असं उत्तर दिल्यानंतर आपण माहितीनं समाधान झालं तर हरकत नाही, नाही समाधान झालं तर आपण त्याच्यावर अपील करू शकतो। अपील कसं करायचं आणि काय याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये जोडपत्र ब कसं भरायचं याबद्दल चर्चा करूया।